त्या सत्ख्यातीमध्ये सर्प कसं मानतात, रजत कसं मानतात, सत्य मानतात. कसं सत्य मानतात? ते म्हणतात की ते पंचकृत महाभूताचे कार्य असले रज्जू आणि सर्प, त्या रज्जूवरती सत्य सर्प उत्पन्न होतो आणि त्याचा ध्वंस होऊन त्या परत त्या रज्जूमध्ये त्याचा नाश होतो. बरं, सत्ख्यातीवाले म्हणतात रज्जूवरती भासलेला सर्प हा मिथ्या नसून, कारण त्यांच्या दर्शनामध्ये मिथ्या काहीच नाही, सर्व सत्यच आहे. ते म्हणतात की रज्जूवरती भासलेला जो सर्प आहे तो सत्यच आहे. का सत्य आहे तर जेवढ्या काही गोष्टी प्रतीतीला येतात त्या सर्व किंवा हे जगत पंचकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे रज्जूचे पंचमहाभूतापासून बनलेले अवयव आहेत आणि त्या अवयवापासून त्या ठिकाणी रज्जू उत्पन्न होतो, त्याचप्रमाणे त्या रज्जू ही पंचमहाभूताचा आहे आणि सत्यसर्पसुद्धा पंचमहाभूताचाच असतो. म्हणून रज्जूमध्ये सुद्धा पंचमहाभूत असल्यामुळे त्या ठिकाणी सर्पाचे सुद्धा अवयव अर्थात पंचमहाभूतापासून बनलेले अवयव आहेत आणि त्याच अवयवाची प्रतीती किंवा त्याच अवयवापासून सत्यसर्पच उत्पन्न होतो आणि प्रतीतीला येतो, म्हणजे सत्यसर्पच त्या ठिकाणी दिसतो. त्यांचा माणूस आहे ब्रह्मस्थळी उत्पन्न होणारा पदार्थ हा मिथ्या नसून काय एवढंच आहे. मला विचारलं सत्य काय आहे बरं? जरी शुक्तीच्या अवयवापासून कोण उत्पन्न होते? शुक्ती. रजताच्या अवयवापासून शुक्ती जशी सत्य आहे तसं रजत आहे काय? कोणाचं मत आहे? कोणती व्याधी? त्याचं खंडन आता कोणाचं? जरद आणि शुक्तीमध्ये रजत आहे काय? काय करायचं? मग आम्ही शुक्ती काय करतो? मग रजत काय झालं पाहिजे? कारण रजत म्हणजे धातू आहे, ते धातू जळत नसते. का तव्याबरोबर भाकरी जळते, तवा जळतो का? धातू काय होत नाही, जळत नाही. मग कुठं रजत निघते का रजत? म्हणून ब्रह्मस्थळी भासणारा पदार्थ सत्य मानणे हे काय नाही, योग्य नाही असं मत आहे. पण त्याची खंडन द्यायची. म्हणा बरा कल्पना करा, एखाद्या माणसाला रजत भासला शुक्तीवरतीच किंवा दोरीवरती काय भासला, बरं सर्वांना सर्वच भासेल असं थोडंच आहे की? कोणाला फुलाची काय भासते, माळ भासते, कोणाला दंड भासतो काय करे, कोणाला पाण्याची काय धार वाटते, माणसाने असे 10 पदार्थ भासले तर ते कुठं वरते? मग 10 पदार्थ कोणात आहे? मग त्याचं वजन काय झालं पाहिजे? बरं वजन वाढते का? म्हणून ब्रह्मस्थळी बरोबर तुमच्या ह्याच्यात भासले, तुमच्या ह्याच्यामध्ये काय अनिर्वचनीय पदार्थ जागा आडवीत नाही. आणि सत्य पदार्थ काय करतो? मग एवढ्या लहानशा रज्जूमध्ये एवढे पदार्थ राहिले कसे? खंडन आहे काय? खंडन आहे बा. बरं ब्रह्मस्थळी भासणारा पदार्थ जर आणखी तो खरा आहे असं जर मानला तर आपल्या जमिनीवरती काय भासते? मग ते खरं आहे असं म्हटलं, मग खऱ्या पाण्याने जमीन काय होते का? म्हणून ब्रह्मस्थळी भासणारा पदार्थ सत्य नसून काय असं काढणार. परिच्छेद क्रमांक 13 सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो, महाराज सर्व ख्यातीचा विचार केला तर असताची प्रतीती होत नाही, सर्पाची होते, म्हणून असत ख्याती बरोबर नाही.
असत्ख्याती, एकाने दिलं सत्ख्याती, असत्ख्याती. हे बघ, असत्ख्यातीमध्ये सर्प असत आहे का रे? कोणत्या ख्यातीत? मग असत आहे तर भासतो कसं आहे? नाही का लक्षामध्ये? असत कोणाला म्हणतात? ज्याची कधी प्रतीत येत नाही त्याला काय म्हणतात? असं म्हणतात. मग तो प्रतीत येते, काय येते? मग असत म्हणता येत. कोणाचं खंडन? अरे दुसरी कोणती? आत्मख्याती. हे बघा, क्षणिक विज्ञान. कोणतं विज्ञान? मग तुमचं विज्ञान जर क्षणिक आहे, दीर्घकाली प्रतीती येते, मग क्षणभरच का आली पाहिजे? क्षणभर येते का दीर्घकाल येते? असं खंडन. म्हणून आत्मख्याती मत काही नाही. पुढे कोणती? तिथला सर्प कुठे वाचतो? किंवा रज्जूवरच सर्पाचं काय होते? हे युक्तीला जमत. ती ख्याती काय नाही. मग कोणती? अख्याती. अख्यातीमध्ये दोन ध्यान, एक सामान्य आहे का नाही, आणि दुसरं कोणतं आहे? स्मृतिज्ञान. स्मृतिज्ञानामध्ये बरं का असं पळापळी होत नाही. मग स्मृतीमधनं काही नाही. आणि वृत्तीला एका वेळेला किती ज्ञान होतं? दोन ज्ञान होत नाही. म्हणजे तुमचं अख्यातीवाद्याचं मत काय नाही. मग कोणती? सत्ख्याती म्हणजे सत्यच सर्प काय होतं? उत्पन्न होतं किंवा रजत उत्पन्न होते असं जर मानलं ब्रह्माश्रय, तर शुक्ती झाली तर काय भेटलं पाहिजे? बरं, सर्वांनाच एकच पदार्थ भासतो का? अन्य अन्य. मग लहानशा रज्जूमध्ये एवढे पदार्थ राहिले कसे? सत्य आहे ना ते. रज्जूचं काय वाढलं पाहिजे? वजन वाढलं पाहिजे, रज्जूचं वाढलं. मग तुमचं मत बरं, त्याच्यामुळे कार्यकारिता नाही. मृगजळाच्या पाण्याने होते का बाबी? म्हणून असल्या प्रकारचं मत मांडणं हे विद्वानाला हास्यास्पद आहे. काय? क्षणिक विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार बुद्धी धरते, पण सर्पाची बहुतकाल प्रतीती येते, म्हणून आत्मख्याती बरोबर नाही. म्हणून कोणती ख्याती बरोबर नाही. कारण थोड्या वेळात प्रतीती येते का पुष्कळ म्हणून क्षणिक विज्ञान म्हणतात ना. काय म्हणतात? क्षणिक विज्ञान म्हणजे ज्या विज्ञानाला क्षणभरच आयुष्य होते की ते लगेच दुसरं उत्पन्न होते. दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की प्रत्यवेदनेची संगती लागत नाही. म्हणून तुमची काय ना आत्मख्याती काय नाही. बरोबर नाही. खंडन आणि स्वतःचं मत. आता हे सत्ख्यातीवाले जे आहे ना त्याचे खंडन झाले नाही. कसं? वारुळावरील सर्पाची सन्मुख रज्जूचे ठिकाणी प्रतीती किंवा रज्जूचीच सर्परूपाने प्रतीती होते, अशा दोन्ही मतांच्या अन्यताख्याती अनुभवाच्या आणि युक्ती. तुम्ही ऐकलं जायला तिथला सर्प इथे कसा वाचेल? कुठला वारुळातला सर्प कुठे वाचतो म्हणे? पटेल का कोणाला? पुन्हा आणखी डोळ्याचं सामर्थ्य कमी होते. असंही असताना काय वाचते? मत तुमचं काय नाही. त्याचाच भाऊ काय करतो? पडे. अन्यता ख्याती अनुभवाच्या आणि युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे असंगत आहे. दोन्ही ख्याती कशा आहेत? या काय नाही, बरोबर नाही का? पुढे सर्पांशात स्मृती मानणे हे भयकंपादी पुढील व्यवहाराशी जमत नाही, म्हणून अख्याती ही बरोबर नाही. सर्पांशामध्ये काय मानलेलं आहे? स्मृती ज्ञानामध्ये पळापळी होते का? मग स्मृती ज्ञान मानणं हे काय नाही, बरोबर नाही. मग तुमचे अख्यातीवाद्याचे मत काय नाही, बरोबर नाही. पुढे सत्ख्यातीवादी. आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती
यात मंदांधकारादी दोष आणि सर्पाची उत्पत्ती ही सारखीच मानतात. सत्यादेवादी सुद्धा काय म्हणतात, उत्पत्ती मानलेली आहे ना. आहे का, रजताच्या अवयवापासून कोण उत्पन्न होते, रजत. शिंपल्याच्या अवयवापासून कोण उत्पन्न होते, उत्पत्ती मानली का नाही. सत्ख्यातीवादीने उत्पत्ती मानली आणि अनिर्वचनीय ख्यातीने काय मानली. दोमध्ये फरक काय आहे, तर सत्ख्यातीवादी सत्य मानतो आणि अनिर्वचनीय ख्यातीवादी काय मानतो, मिथ्या मानतो. जगात सत्य आहे का मिथ्या आहे, दोमध्ये काय आहे, एक मिथ्या मानतो कोण, अरे मिथ्या मानतो कोण, अनिर्वचनीय ख्यातीवादी. सत्य मानतो कोण. मग म्हणलं तू अक्कल शिकवतो कोणाला, गुरुजीला. म्हणलं गुरुजी असं करून टाका ना, कशाला मिथ्या मानत बसता, काय मानून टाका, सत्यच मानून टाका. संगती काय होते, चांगली लागते. शिष्याचं मत आहे कोणाचं. त्यात सत्ख्यातीवादी सर्प सत्य मानतात आणि वेदांती अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या मानतात. एक जण काय मानतात आणि दुसरे मतात आपल्याला सांगायचं सत्य मानता येत, सिद्ध करून दाखवायचं आहे. काय करून दाखवायचं, पुढे एवढाच काय तो फरक. सर्प प्रतीतीची व्यवस्था दोन्ही मतात सारखीच लागते. मग सर्पास मिथ्या मानण्यापेक्षा सत्य मानणे बरे असे मला वाटते. दोन्ही वेळची प्रतिती दोघांनी काय मानलेलं आहे, उत्पत्ती मानलेली आहे. म्हणजे विनाकारण मिथ्या म्हणत बसण्यापेक्षा काय मानून टाका, असं माझं मत आहे म्हणतो. आता तुझ्या मताला विचारतो. चुकत असेल तर चूक कोठे होत आहे ते कृपा करून मला सांगा. माझा कृपा करून काय करायचं, बरं का. सामान्य फरक आहे का, एक मिथ्या मानतो, एक काय मानतो. म्हणून सत्य कसं सिद्ध होत नाही हे सांगायचं. ते बरोबर क्रमाक्रमाने मिथ्यात्व. मिथ्या म्हणजे अध्यासवाद. कोणता वाद, जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला काय म्हणतात. म्हणजे हे कसं आहे, अध्यस्त आहे. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते, असं पुष्कळ आहे. पहिला तरंग, दुसरा तरंग, त्याच्यामध्ये येऊन गेलं की सकल दुःखाची निवृत्ती. दुःख सत्य आहे का अध्यस्त आहे, म्हणून तो अधिष्ठान ज्ञानाने त्याची काय होते, आमचं प्रयोजन काय होते, सिद्ध आहे. अध्यस्त मानलं पाहिजे. काय सत्यच जर दुःख आहे असं जर मानलं तर बरं, तर दोरीच्या ज्ञानाने निवृत्त होणार नाही. आहे काय, खराच साप कुठं दोरीच्या ज्ञानाने निवृत्त होतो का, बरं का. तो हलवणाऱ्याला म्हणतो जा थांबा थोडे. म्हणजे अर्थी दोरीच्या ज्ञानाने सर्व निवृत्त होतो, त्या अर्थी तो कसा असला पाहिजे, मिथ्या असला पाहिजे. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाने दुःख काय होते, दुःख कसं असलं पाहिजे, त्याची काय होते, प्रयोजनाची काय होते, आहे का नाही. अधिकाराची सिद्धी, पुढे विषयाची सिद्धी, पुढे प्रयोजनाची सिद्धी, पुढे असं. कोणता तरंग, तिसरा का दुसरा, चला. श्रीगुरु म्हणतात, हे शिष्य सत्ख्यातीही अनुभवाने विरुद्ध आहे, कसे ते पहा. हे पहा, सत्ख्याती सुद्धा बरोबर नाही. रामानुजाने रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क दर्शनकार लोक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं मांडलेलं आहे. बघा हे सगळं त्यांच्या मतामध्ये जगात मिथ्या नसून काय आहे. आणि तरी तुम्हाला म्हणून गेला की जगत काय मानतात, ते द्वैत काय मानतात, आणि तरी आम्ही काय झालो. मग त्यांनी प्रश्न केला,
अद्वैत न मानताना सुद्धा हे लोक काय झाले? मुक्त झाले. मग तुमचा अद्वैत मानून उपयोग काय? कोणत्या तरंगात? तिसऱ्या. तरंगही असतो का? अरे तो तिसऱ्या तरंगात आहे. मग काय उत्तर दिलं जातं? वेदांत मतानुसार ते गुरुपदालाच योग्य नाही. गुरुपदाला काय नाही. वाकुली या ब्रह्मादिका चालू नका. मी कशा करता सांगितलं तुम्हाला हे? सत्ख्यातीवाद्याचं मताचं खंडन झालेलं आहे. तर म्हणतो ना अलग लक्षात, आमच्या ह्याच्यामध्ये तो पदार्थ काय मांडलेला आहे? ब्रह्म मांडलेला आहे. आणि सत्ख्यातीवाद्यांनी काय मांडलेलं आहे? सत्य मांडलेलं आहे. मग उत्पत्ती दोघांनी सारखी मांडली. सत्ख्यातीवादी म्हटलं असतं रजताची काय होती, आणि अनिर्वचनीय ख्यातीवादी काय म्हणतो? मिथ्याच उत्पन्न होतं. मग आता आपल्याला मिथ्या तो ठरवायचा आहे. काय ठरवायचं आहे? ज्या क्षणी शुक्तीचे ठिकाणी रजत भ्रम होतो त्याच क्षणी सत्यरजताची तेथे उत्पत्ती होते, असे सत्ख्यातीवाद्यांचे मत आहे. जेव्हा शुक्तिदेशात सत्यरजताची प्रतीती असते तेव्हा जर शुक्तीशी अग्निसंयोग झाला तर उत्तर क्षणामध्ये शुक्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. जर खरोखरच जर काय रजत जर सत्य आहे तर आम्ही सिम्पली काय करतो? मग त्याच्यामध्ये कोणाचा नाश होतो? रजताचा नाश होतो का? भेटते का रजत? मग खरंच जर रजत आहे तर हातामध्ये आलं काय पाहिजे? मिळते का? यावरून काय सिद्धांत सांगितलं? सत्य रजत उत्पन्न होत नाही. दिसणारं रजत हे कसं आहे? मिथ्या आहे. तेव्हा रजताच्या निवृत्तीस तर काही साधन नाही, म्हणून त्या शुक्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झालेले रजत सापडले पाहिजे. ते तर सापडत नाही. सत्य रजत काय होत नाही? म्हणून सत्य रजत उत्पन्न होते असं तुम्हाला म्हणता येत नाही. जर असे म्हणले की अग्निसंबंधाने शुक्तीप्रमाणे रजतही भस्म झाले म्हणून रजत सापडत नाही, तर हे म्हणणे बरोबर नाही. रजत सुद्धा काय होत नाही हे म्हणणं काय नाही. शुक्तीच्या बरोबर रजती काय झालं? असं सत्य पदार्थ कुठं धातू जळत असतो का? माहीत नाही का? आता हे सगळे स्वयंपाकाचे पदार्थ भांडे असतात ते कशाचे असतात? मग ते जळते का? जसेच्या सोनाराच्या घरचं सोनं जळत असते का? आणि जळलं तर काय म्हणता येणार ते? जाऊ दे तुम्हाला. आपल्याला खंडन कोणाचं चाललं? सत्य सत्य म्हणता येत म्हणून वेदांताची दृष्टी असते ना जगताकडे, ते मिथ्याचं. मग सत्यत्व काहीच नाही का? ब्रह्म सत्य आहे. काय सत्य आहे? आणि जगत काय आहे? म्हणून अनिर्वचनीय ख्याती आहे. कोणती? आपण दिसते याची वाट काय? मग दिसत जरी असलं नाही का, दिसते ना ह्याची काय? दिसते म्हणून काय म्हणता येत नाही? असंच म्हणता येत नाही. मग सत म्हणून टाका, काय म्हणून टाका. दिसते ना, असत पदार्थ दिसत असतो का? असत कशाला म्हणतात? जो कधी दिसत नाही, अजात भाग, त्याला असत म्हणायचं. वंद्यपुत्र दिसतो का? स्वतः का असत आहे? काय करे दिसतो का तुम्हाला? बरं मग असत म्हणावं, प्रतिजीला येतो. बरं मग सत म्हणून टाका की बाद होतं. मग काय म्हणायचं? स्वतःहूनी असताहूनी सदा सदा म्हणजे अनिर्वचनीय. काय म्हणायचं? कोणाची ख्याती आहे? वेदांताची. कोणाची संगती लावली? सर्पाची. त्या सर्पाला असत म्हणावं
प्रतीतीला येतो. मग सत म्हणावं दोरीच्या ज्ञानाने, मग काय म्हणावं? असतही म्हणता येत नाही. सतही असत म्हणजे असत विलक्षण, सत म्हणजेच सदा विलक्षण, अनिर्वचनीय, अशी अनिर्वचनीय ख्याती आहे. चला, म्हणून रजत सापडत नाही तर हे म्हणणे बरोबर नाही. कारण रजत हा धातू आहे. त्याचे गंधकादी संबंधा वाचून केवळ अग्निसंयोगाने भस्म होणार नाही. धातूचं कुठे भस्म होत असते का? लाकडं असेल तर त्याचं काय होते? अग्नी लाकडाला काय करतो? धातूला जाळतो का तो? मग रजत काय झालं पाहिजे? शिंपलेच जर रजत आहे तर रजत जळत नाही. शिंपल्या जळाल्यानंतर रजत आपल्याला काय झालं पाहिजे? मिळावं. पुढे याकरिता भ्रमस्थली शुक्तिदेशात सत्यरजत उत्पन्न होते हे म्हणणे बरोबर नाही. म्हणून सप्तखतिवादी म्हणतो ना, भासणारं जे रजत आहे ते रजत काय सत्य आहे असं म्हणतो. कोण? ते रजत सत्य नसून कसं आहे? जर सत्य आहे तर काय झालं पाहिजे? जाळल्यानंतर भेटलं पाहिजे. म्हणून ब्रह्मकालामध्ये उत्पन्न होणारा पदार्थ तो सत्य आहे असं म्हणता येत नाही. सुंदर ख्याती आहे. सिद्धांताकडे फार सुंदर प्रमेय सुटतात. जर अभ्यस्त नाही झालं तर हे वेदांतशास्त्रात मोक्ष होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञानाने दुःखाचा काय होतो? आणि ते दुःख सत्य असेल तर नाश होईल का? आणि ज्या अर्थी ब्रह्मज्ञानाने दुःखाचा काय होतो त्या अर्थी दुःख कसं असलं पाहिजे? मिथ्या. म्हणून तर सकल दुःखाची आणि परमानंदाची प्रयोजन सिद्ध होते. जर अभ्यास ठरलं नाही तर प्रयोजन सिद्ध होऊ शकत. मग तुम्हाला आहे ना, सकल दुःखाने तुम्हाला दुःखाची कायमची निवृत्ती करायची असेल तर कोणाच्या ज्ञानाने होते? आणि इतराच्या ज्ञानाने लयरूप होते. लयरूप मान्य आहे का आपल्याला? मग कोणती? मी गोष्ट सांगितली होती ना, एकाला पडसा झाला, काय नाही मग 7-8 दिवस झाले की पुन्हा 7-8 दिवस झाले की वर्षभर हीच भानगड. कंटाळून गेला शेवटी. मग तो गेला डॉक्टरकडे. म्हटलं डॉक्टर 15-15 दिवसांनी पडसा येत असं औषध द्या की ज्या औषधाच्या योगाने पडशाची कोणती निवृत्ती. मग तो डॉक्टर येतो. तो म्हणले बा असं तर काही नाही, आमच्या याच्यामध्ये असं नाही. म्हणलं तुम्ही एवढे मोठे डॉक्टर झाले, लांब लांब पदव्या मिळवल्या आणि तुम्हाला साधा पडसा निवृत्त करता येत नाही. द्या की औषध. पण डॉक्टर म्हणायला लागलं काय हरकत नाही, औषध देतो. म्हणलं द्या ना औषध. मला इकडे या की. त्यांनी आणलं सुरी. म्हणलं काय करतात? नाकाच कापून टाकतो. कसं करता? हे दृष्टांत सांगितलं. माणसाला कोणत्या नाही कोणत्या ह्याची अपेक्षा आहे? कोणी माणसाला दुःख कसं जावं? कायमचं जावं. कायमचा निवृत्त करण्याची शक्ती संसारातल्या कोणत्याच साधनाची. म्हणून ब्रह्मज्ञान. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी आहे काय? आणि पुढे जाऊ दे. म्हणून तर ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. कोणाची? मोक्षामध्ये दुःख आहे का? अरे मोक्षामध्ये दुःख आहे का? साखरेमध्ये कुठं खारटपणा असतो का? तिखटपणा असतो का? मोक्षामध्ये काय? केवळ दुःख आहे. आणि म्हणून आहे ना, ऐका, मोक्षाचा जीवदशा कुठं आहे? त्याच्यामध्ये जीवदशा काय झाली? निवृत्त झाली.
म्हणून मोक्ष एव परमपुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. आणि सगळा अभ्यास आहे. रामानुज काय मानतो, वेदांती काय मानतात, असं दोघांची मत आहे. मामा का एवढा एवढा शहाणा रामानुज, त्यांनी द्वैत कसं काय मानलं भक्तिशास्त्राला. लोक अद्वैताच्या नावाखाली खुशाल झोपा काढते. मार्गी लावलं पाहिजे, काय लावलं. मग त्यांना सांगितलं भक्ती करा, काय करा. मग त्यांची भक्ती घ्यावी, काय घ्यावी, वेदांताचं ज्ञान घ्यायचं. आणि या लोकांची काय घ्यायची, भक्ती घ्यायची, योग्याची समाधी घ्यायची. शिवाय एकाच रज्जू देशामध्ये कोणास सर्प, कोणास माळ, कोणास दंड, कोणास भुरेशा, कोणास जलधारा अशा रीतीने 10 पुरुषास जेव्हा 10 पदार्थांचा भ्रम होतो तेव्हा इतक्या सत्य पदार्थांचे अवयव लहानशा रज्जू देशामध्ये राहणे संभवनीय नाही. आता मी खरे मानतात ना, काय मानतात, बाबा एवढे खरे पदार्थ लहानशा रज्जूत राहतील, मग तुमचे कसे राहतात. मग आमचे मिथ्या आहे की काय. कोणीतरी ग्रस्त त्याला कुठेतरी जायचं होतं. मग तिथं जायच्यानंतर बसमध्ये जायला लागला. मग त्याने सांगितलं, म्हटलं बसमध्ये गच्च भरली आहे, कोण जागा राहायला काय नाही. आता कुंभात काय आता हल्ली कुंभात काय झालं, किती माणसं मरतात काय. ते काय आता लवकर स्नान करायला मिळावं म्हणून गंगेच्या कडेला झोपतात. आणि तिकडून लोक स्नान करण्याकरता येतात, तुडत कशा करता हे सगळं. गच्च भरली आहे म्हणतात ती बस. आता जो गरज होता त्याला वाटलं जाऊन बघा बसमध्ये किती माणसं आहे. जाऊन मग बघायला लागला, सगळी बस काय होती, मोकळी होती. काय ती मोकळी होती. मग त्याने विचार केला, म्हटलं इथं सगळी मोकळी बस आहे आणि आता म्हणतो त्याच्यात 50पेक्षा जास्त माणसं काय झालेली आहे. म्हटलं का तुम्ही आमच्याशी खोटं बोलता का, नाही का. सगळी बस माणसांनी काय केलेली आहे आणि पाहायला गेलं तर काय. म्हणलं हे खोटं बोललं शोभते का तुम्हाला. म्हणलं मी खोटं बोलत नाही. आपण म्हटलं ते कमी आहे ना. म्हटलं ते सगळे मनातले माणसं आहे. कुठले मनातले माणसं, जागा अडवीत नाही. हे उत्तर आहे माझा. वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात, म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच अडवीत नाहीत. म्हणून काय होत नाही, अनिर्वचनीय पदार्थ जागा अडवीत फक्त दिसण्यापुरतं आहे. मृगजळाने कुठं घडा भरत असतो का. मृगजळ कसं आहे, दिसण्यापुरतं. ते जागा अडवीत. स्वप्नामध्ये शरीराचे आत नद्या पर्वतादी शेकडो पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात, पण त्यास आत जागा नाही असे होत नाही किंवा त्यांचे ओझेही वाटत नाही. हे पहा, तसं कधी ओझं वाटतं का. आणि सगळे पदार्थ अनिर्वचनीय ना, नाही का. अनिर्वचनीय म्हणजे तुमच्या कल्पनेत आहे, त्याचं अस्तित्व सिद्ध होत. मग त्याची जागा कुठे, जागाही अडवत नाही, त्याचं ओझही सुद्धा होत नाही. हे कोणाचं मत, वेदांताचं. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर ब्रह्मामध्ये उत्पन्न होणारा पदार्थ सत्य आहे तर जागा काय झाली पाहिजे आणि त्याचं काय झालं पाहिजे, ओझं झालं पाहिजे. एकाच दोरीवर किती बसला मग तर ओझं नाही होणार का, होते का. मग
म्हणून सत्ख्यातीवाद्याचं मत काय आहे? खंडनीय आहे, हास्यास्पद आहे. पुढे ही अडचण निवृत्त होण्याकरिता सत्ख्यातीवादी रज्जूचे ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा अडवित नाहीत व त्यास वजनही नसते असे म्हणेल तर त्या दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फल होईल आणि दंडाधिकांची प्रतीती मात्र होते. त्यांच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही असे म्हणेल तर अनिर्वचनीय ख्यातीचेच मत सिद्ध झाले. मला लागलं आमच्याही मतामध्ये ते पदार्थ जागा अडवू शकत, त्याचं ओझाही होऊ शकत. मग कोणाचं मत झालं? आमचंच मत घेतलं की नाही. शेवटी तुमच्या मतानं तुम्हीच काय केलं? खंडन केलं. आणि आमचंच मत काय केलं तुम्ही? पुढे शिवाय आणखी प्रबल दोष असा आहे की ब्रह्मस्थली दिसणारा पदार्थ सत्य असतो असे मानले तर मृगजलाने भूमी ओली झाली पाहिजे. खरोखरच पाणी आहे असं मानलं तर जमीन पाण्याने काय होते? आता हे कोणाचं पाणी आहे? मग मृगजळाचं पाणी जमीन ओली करते का फक्त दिसण्यापुरतं आहे? म्हणून तर हरणं काय होतात? हरणं बोलतात ना, त्यांना वाटते खरंच पाणी आहे. मग ते धावत धावत जातात. शेवटी पाणी मिळण्याच्या ऐवजी तहानेने व्याकुळ होतात आणि ग्लानी येऊन पडतात. काय पडतात? आणि मरतात बघा. पण त्यांना असं वाटत नाही की पाणी नसून काय आहे? मृगजळ आहे. मग आपलं असंच आहे. जन्मावर माणसं संसार करतात पण त्यांना हे मृगजळ आहे असं वाटत. आणि शेवटी एखाद्या दिवशी राम बोलवाय काही भेटलाय का? ते गाडगे महाराज म्हणायचे, ते म्हणायचे हे माणसांना केवळ संसार करून जातात. तुका म्हणे गेला आणि पाणी वाहता वाहता काय नाही आलं का लक्षात? हे घर बांधू द्या, ते घर बांधू द्या, ती बिल्डिंग बांधू द्या. त्याच्यात सगळ्या आयुष्याचा काय होतं? पण ज्याच्याकरता आहे. आमच्या इथं एक विद्यार्थी होता आमच्या वेळेला काय ते शांतार गुरुजी आहे. त्याला हे आवडत नसे कोणताही विचार सांगाय, गुरुजी विचार सांगायचे. आणि बाकीचे कामं करण्यात मात्र चतुर होता. काय होता? शेतात जायचं, बाया घेऊन जायचं, माणसं अमकं तमकं. मग ते आमचे गुरुजी म्हणायचे, अरे म्हटलं हेच करण्याकरता आला का? आला का इथं तो? शिकण्याकरता आला ना? कशाकरता? काय हे करू नये एका कामापुरतं. मग आपण हेच जर करत बसला तर 4 वर्ष गेल्यानंतर 15त काय? मग त्याप्रमाणे हे धन मिळत बसणं काय होईना ते लौकी रमकन तमकं. मनुष्य देहाचं सार्थक त्याच्यामध्ये आहे का? सफलता त्याच्यात आहे का? जन्म आलो त्याचे नाजी फळ झाले आहे का नाही? मग काहीतरी आहे ना. नाही तर सगळा जन्म काय मिळवण्यामध्ये सार्थकता याचा प्रश्न. गौण भाग म्हणता येईल. कोणता भाग? आणि मुख्य भाग कोणता? असं आहे. गौण भाग आहे. तुम्ही जेवायला गेले कुठे मुख्य पदार्थ कोणता? श्रीखंड. नाही तर आपला चटणी मीठच खात बसला. कशा करता सांगितलं? सत्ख्यातीवाद्याचं हे खंडन चाललेलं आहे नाही का? हे माणसं जाऊ दे तर काहीतरी केवळ विषय गोळा करणं याच्यातच पुरुषार्थ आहे. काय गोळा करणे? याच्यात काय आहे? काय मग गोळा केले तुम्ही ईश्वर एकटा माणूस भोगू शकतो का? बरं घेऊन जाऊ शकतो का? बरं विषय गोळा केले. उद्या सरकारने कायदा काढला तर कम्युनिझम पद्धती काम करा आणि खा. कोणाला माझं घर आहे असं म्हणता येत? मग चीनमध्ये काय आहे? हेच आहे ना. तिथे कोणालाच आपला हक्क दाखवता येत. काम करा आणि
असं आहे बघा. जाऊ दे आपल्याला. तेव्हा काय मिळवण्यामध्ये सार्थकता आहे? ज्ञान मिळालं. ज्ञानाच्या योगाने सकल दुःखाची म्हणून तद्विद्धी प्रणिपाते उपदेक्षन्ते ते. तर मृगजलाने भूमी ओली झाली पाहिजे, मग दुष्काळ केव्हाही पडणार नाही. किंवा स्वच्छ केलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर लाल भडक रंगाच्या गुंजाचा पुंजगा ठेवला तर त्या ठिकाणी आमचे मताने अग्नीचा भ्रम होतो. तो अग्नी जर सत्य मानला तर तो कापूस जळून गेला पाहिजे. हे बघा, ब्रह्मास्त्र कापूसाचं ठेवलेलं आहे आणि त्याच्या गुंजा असते ना, गुंजा कशा असते? त्या गुंजा ठेवल्या आहे. लांबून पाहणाऱ्या माणसाला वाटलं का कापसाला काय लागला? तो अग्नी खरा समजला. काय समजला? खराच अग्नी काय झाला? मग अग्नीचं काम काय आहे? बरं का, तो काय तुम्हाला आलिंगन देत असतो का अग्नी? मग जाळणं आहे अग्नीचं काय आहे? मग कापूस काय झाला पाहिजे? खरा अग्नी उत्पन्न झाला ना. कोणता? खरा अग्नी. मग कापूस काय झाला पाहिजे? जळतो का? मग तो अग्नी खरोखरच आहे का भ्रम आहे? पण तसंच आहे पुढे. तो जळत नाही म्हणून सत्ख्यातिमत असंगत आहे. म्हणून सत्ख्यातिमत काय आहे? असं त्याचं खंडन केलेलं आहे. कोणत्या ख्यातीचं? सत्ख्याती. मग तो म्हणतो सत्ख्यातिमत खंडत आहे. तर मग तुमचं मत सांगा की आता कोणती ख्याती? अजून राहिले खंडन राहिले. शिवाय दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानास दिसतो, सर्वांस दिसत नाही. नाही बा, भ्रमयुक्त होणारा पदार्थ सर्वांना दिसत नसतो. ज्याला भ्रम होईल त्यालाच दिसतो. सर्वाला सर्प दिसतो का दोरीवर? ते मग ज्याला त्याच्याविषयी कल्पना झाली त्याला. भ्रमातला पदार्थ सर्वांना दृश्य होऊ शकत, सत्य पदार्थ सर्वांनाच दिसतो. मृगजळ भासते, सर्वांना मृगजळ भासतं का? ज्याला दिसेल. आणि खरं पाणी ते का मृगजळ आहे का? मग खरं पाणी एकट्याला दिसते का सर्वांना? आणि एखादा म्हणायला लागला मृगजळ आहे खऱ्या पाण्याला, लवकर लवकर. जर तो व्यावहारिक सत्य असेल तर घटाधिकांप्रमाणे सर्वांस दिसला पाहिजे. आणि दोषापासून उत्पन्न झालेले पदार्थ अग्नी किंवा जल यांचेपासून दाह किंवा शीतलता होत नाही, म्हणून असे पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही. म्हणून ब्रह्मामध्ये भासणारे पदार्थ सत्य मानले हे काय रे? मग चांगलं खंडाने ज्ञानेश्वरी सोडवण्याकरता याचा चांगला उपयोग होत असतो. ज्ञानेश्वरीने तत्व विचार आहे ना, नासत्व विद्यते भाव उभयोरपि दृष्टवंत विचारता निरसले प्रपंच सहजे. चांगला विचार आहे. मग संसारातल्या पदार्थाला मग ज्ञान काय करतं माणसाला? विषय पामर लोकांना साधक बनवतं. काय बनवतं? विषय ओढी बोलले नापायाचे कोण करे. केवळ विषय गोळा करणे मनुष्य देहातलं काही नाही. आजपर्यंत विषय गोळा केले बरोबर, आणि शेवटी एखाद्या दिवशी राम बोल बाई काय उपयोग आहे त्याचा? तर एका माणसाची काहीतरी 21 मजल्याची बिल्डिंग होती. किती? तर धंद्याचा वाटायचा. त्याच्यात बरेचसे भाडे करून राहत असत. कोणाचे किती लाख, कोणाचे किती लाख. आणि एक दिवस काही नाही बघा, त्याला त्याच्यातच आनंद वाटायचा. आणि एक दिवस काही नाही, जेवायला बसला असताना एक हात घेतला तो हातातच राहिला आणि तोंडातला. आणि तितक्यामध्ये काय आला? राम बोल बाई. 21 मजल्याची बिल्डिंग कुठं राहिली? जागेवरच. ती मरायला काय झाली?
कारणीभूत आहे. एका ठिकाणी आम्ही श्रीमंत मनुष्य चांगला 20-22 एकर ऊस असायचा, 3000 रुपये टन निघायचा, मनासारखं कुटुंब, मनासारखे मुलं बिलं, चांगला योग त्याचा. त्यांनी संकल्प केला 7 कोटी देवाचं काय करायचं. मग आम्ही आपले सहज आम्ही म्हटलं तुम्हाला काय आवश्यकता आहे. तर धनिक आहात काय, बसायला गाडी आहे, काय काय. मग ते जप करण्यामध्ये तुम्हाला फायदा काय, कशाला जप, हा इतरांनी करावं, तुम्हाला काय जरूरत, मनासारखा कोण आहे, आज्ञाधारक काय आहे, आज्ञाधारक सगळी मंडळी आहे. तर म्हणले महाराज हे सांगताय बरोबर आहे, 3.5 कोटी जप झाला म्हटलं, अजून बाकीचा काय आहे. मी म्हटलं इतकं कशाला. ते म्हणलं घ्या आता उद्या, मी जर मरून गेलो काय झालो, मग हे येणार आहे का. धनानी भार्या गुरुद्वार जनस दयाश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति. हे जे काही देवाचं चिंतन करतो हे पुण्य घेऊन जाणार आहे. पुण्याची गणना आहे काय, हे मी येणार आहे काय, असं ज्याला कळते त्याला साधक म्हणायचा. काय म्हणायचं, आणि केवळ विषयातच गुंतला त्याला काय म्हणायचं, काहीच म्हणायचं नाही का, मूर्खाचा शिरोमणी. मग माणसाला विषयाची आवश्यकता नाही का, पण निर्वाह पडत आहे किती आहे का. सुंदर आहे. जवळमध्ये सत्यमित्य विवेक चाललाय. कोणता विषयावरची आपली सत्यत्व बुद्धी काय होते जाते, आणि मिथ्यात्व बुद्धी काय होते प्राप्त. व्यवहारिक तुमचे जे आहे ना, तुमचे पामर विषय वगैरे यांची कोणती बुद्धी आहे, सत्यत्व बुद्धी. साधकाची मिथ्यात्व बुद्धी. म्हणून ते लोक विषय ओढी बोलले, नाता याची कोण करील. जाऊया पुढे. भ्रमामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांनाच दिसत नाहीत, ते स्थानाचा रोध करीत नाहीत किंवा त्यांच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही. अशा पदार्थास सत्य म्हणणे विद्वानांस हास्यास्पद आहे. काय करे मृगजळाने कुठे, आणि शेती करता येते का आपल्याला, खरं पाणी आहे का ते, दिसण्यापुरतं आहे काय. सूर्योदयाच्या पूर्वी होतं का ते, सूर्यास्त झाल्यावर मग केव्हा दिसते, मध्यंतरी वाचते. अशा पदार्थांना सत्य म्हणणं हे विद्वानाला कोणाला हास्यास्पद आहे बरं का. मूर्ख जे आहेत ना आपले विषय पामर, मग त्यांना काय, त्याच्यातच काय आहे आनंद आहे. गुंतलो या संसारे मी माझे वाढवून माया तृष्णेचा. ते बाबासाहेब एक दृष्टांत सांगायचे, श्रीमंताच्याकडे उतरायचे ते, आणि मग श्रीमंत मनुष्य आपला वैभव दाखवायचा. काय दाखवायचा, हे बघा आमचं हे आहे बघ, ही इमारत आमची, ही इमारत. म्हणलं थोडी जागा आहे, त्याला सांगतो की बा काय 1 कोटी रुपये घे, पण 1 गुंठा जागा आम्हाला काय कर, किती रुपये. तरी म्हणलं दुसऱ्यालाच विकून टाकली मला देण्याच्या ऐवजी. मग ते बाबा म्हणायचे बरं का, म्हणलं हे बा हे सगळे घरात तुझीच आहे, काय गरिबा करता काय कर, राहू दे की एखादं घर गरिबा करता का सारे तुझ्याच घरात. मी कशा करता सांगितलं, हाव असते काय असते. म्हणून माणसाची श्रीमंत होण्याची पहिली हवा आहे कोणती, आपण काय झालं पाहिजे. पण श्रीमंत हे खरं धन नव्हे. तो का म्हणे धन ज्याचे निज नारायण. परमात्मा प्राप्ती खरं जीवाचं काय आहे धन आहे. आणि आपण जे काही
जप करतो, जे काही सत्कार्य करतो, हेच खरं काय आहे बघ. त्याच्याकरता हे विचारसागराचा चाललेला आहे. पुढे अशा रीतीने सत्ख्यातिवाद अत्यंत निर्युक्तिक आहे, म्हणून सर्वथा त्याज्य आहे. अनिर्वचनीय ख्यातीचीच आदरणीय आहे. म्हणून सत्ख्यातिवाद कसा आहे? खंडनीय आहे ना. काय आहे? आता आपण खंडन केलं ना, खंडन करता आलं पाहिजे ना. खंडन आपण कसं केलं? ब्रह्मामध्ये वाचणारा पदार्थ जर सत्य आहे, त्याचे क्रियात्मक पदार्थ कार्यकारी झाला पाहिजे. काय काय झालं पाहिजे? कार्य झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यापासून मृगजळापासून जमीन काय झाली पाहिजे? होय झाली. खरोखर आहे ना तो. काय आहे? नाही का? तर तात्पर्य कशा करता सांगितलं हे तुम्हाला इथे विद्यार्थी लोक आहे ना, त्याच्याकरता वरचे ग्रंथ सोडं इथं ते तुमचे नामदेव शास्त्री होते बा पाठाला, भगवान घरचे. देव खूप चिकित्सेने विचारायचे काय करायचे. म्हटलं जास्त चिकित्सेने विचारायचं आहे जा की दुसरीकडे. तो काशिकानंदाकडे गेला. तिथे त्यांनी न्याय वगैरेचा अभ्यास केला. मी कशा करता सांगितलं तुम्हाला हे? थोडी त्याची इच्छा असावी. काय त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. काय म्हणायचं? आणि गीता सोडवण्याकरता काय होते? गीतेमध्ये काही श्लोक असतात ना, मया तत्त्वमिदं सर्वं मस्तानि सर्वभूतानि न चाहन्तीश्वर. मग गीतेत काय सांगितलं? हे दिसत जरी असला तरी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी याचा काही संबंध नाही. मृगजळामुळे जमिनीशी संबंध आहे का? दिसत नाही काय? सर्पाचा दोरीशी संबंध आहे का? मग कोण खरी आहे दोरी? हे सांगण्याचं ब्रह्मसत्य असून जगत काय आहे हे सिद्धांत चालले. वरच्या ग्रंथामध्ये खूप कासावीस असतं. आत्मा आणि विचारसागर करते कोण? निसर्गाची अधिकार ओळखला. थोडक्यात सांगितलं. ताकापुरतं एक बाई होती ना, तिला एका बाईच्याकडे म्हैस होती ती पुढे, आणि तिच्याकडे दूध अंतयक गरीबीन बाई होती. मग ती गेली कुठं ताक आणण्याकरता पाटलीनबाईकडे. मग पाटलीनबाईनं विचारलं, म्हटलं तुम्ही काय करत असं? म्हणलं मोरार बापूचं काय ऐकतो. म्हणलं आजच रामायणाची सक्त झाली. ती म्हणायला लागली मला काय करा, रामायण सांगा. भांडं केवढं नेलं तर ताकाला हे एवढं नेलं होतं. पाटलीनबाईने ताक किती दिलं? एक वगराळवर गेली. आणि म्हणलं सांगा रामायण. मग ती हुशार होती. मग तिने आपलं सांगितलं आदव रामाचं बघून आधी गमनात वावर येतात ते रामायण. म्हणलं 7 दिवस ऐकलं बापूचं रामायण, आणि तुम्ही म्हणला 2 मिनिटातच सांगून टाकलं. म्हणलं ताक किती आहे? भांडं एवढं मोठं ताक किती? जाऊ द्या. तसं हे विचारसागर म्हणजे काय? वगराळवर लागावं सारखं आहे. हे बरं आहे आपलं आपल्या करतात. थोडं सांगितलं हेच काय नाही तर विचारसागर वरून टाकला असता. तर याचा पाहायला सोच काही वाटत नाही. पुढे याचा फार सुंदर उपयोग होता. मग ते कीर्तनकार लोक असतात ना, त्या कीर्तनकाराला असं वाटते आपण आणि कीर्तनात काय सांगितलं पाहिजे. काय इच्छा आहे वेदांत सांगण्याची, आणि अभ्यासाचा काय जाऊ द्या. तुम्हाला नाही बरं काय संपलं का? बरं राहिलेला विषय कधी